एक वेळ करी या दुःखावे गळी, एक वेळ करी या दुःखावे गळी. पुढे दुनिताच जाळे उगवणी, दुरिताच जाळे उगवणी, आठवीन पाय आधान बस, आठवीन पाय समाधान बस. हे देवा एकदा फक्त आईच्या उदरामधनं बाहेर काढ आणि काय कर, रात्र आणि दिवस पांडुरंगा. पण ऐका ना, तुम्ही आम्ही देवाला प्रार्थना केली, देवाला याचना केली, पण ऐका, देव किंवा भगवंत एवढा सुद्धा उद्धार नाहीये. घेशी तेव्हा भगवंत अगोदर काहीतरी आपल्याकडून घेतो आणि मगच देतो. देव काय बाजारचा फुकटचा भाजीपाला, मनी नाही भाव आता देवा मला पाव. हे असं श्रीपद प्रमाण आहे ना अक्षय महाराज. मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भगवंत काहीतरी अगोदर घेतो आणि मग देतो. त्यावेळेस हा जीवात्मा त्या भगवंताला सांगतोय, देवा बाहेर आल्यानंतर रात्र आणि दिवस पांडुरंगा. पण खऱ्या अर्थाने मला सांगा, आता तुम्ही इथं माझ्या माता माऊल्या बसलेल्या आहेत, पण ज्या वेळेस हा जीवात्मा आईच्या उदरामधनं बाहेर येतो त्यावेळेस त्या जीवात्म्याच्या तोंडातून काय शब्द बाहेर पडतात? हा हा बरोबर बोलताय तुम्ही. असं मुद्दे मांडले की म्हणजे तुम्ही एखाद्या शिकवलेल्या पोपटागत मिठू 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 बोलणार तुम्ही, कारण तुमच्या आवडीचाच विषय आहे ना. मला सांगायचा मुद्दा हा की कवा कवा शब्द हा त्या जीवात्म्याच्या तोंडातून बाहेर पडतो, त्याचं कारण काय? हा हा ऐका, सांगेल मी तुम्हाला. कारण या जीवान मायेचा अंगीकार केल्यामुळे तुम्हा आम्हाला देवाचा विसर आणि देवाचा आठवण होत नाही. त्याचा परिणाम आज या विश्वामधला प्रत्येक जीवात्मा कशाच्या ना कशाच्या तरी शोधामध्ये निघालाय. माय बाप, प्रत्येक जण पळतोय, पण कशासाठी पळतोय याचं कारण अजून तरी सापडलेलं नाहीये, पण पळतोय. आता तुम्ही आम्ही रात्रीचा काय करतोय? रात्रीचा हाडाची, रक्ताचं, जीवाचं एवढं बरं पाठ केलंय फाकड्यावर. कशासाठी? सुखासाठी ना. मग मला सांगा, अरे रात्रीचा दिवस, जीवाचं रान, हाडाची काढे, रक्ताचं पाणी, ज्या सुखासाठी तुम्ही आम्ही करतोय ते सुख खऱ्या अर्थानं आजपर्यंत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही. झालं का नाही झालं? कारण मायबाप तुमच्या आणि माझे मार्ग चुकीचे आहेत. तुम्ही आम्ही पैशाला सुख मानणार आज हा समाज आहे. किती पैसा असला म्हणजे सुख आहे सांगता येईल कोणाला? येईल सांगता नाही. तुम्ही आम्ही सुखाच्या व्याख्या बदलून टाकल्या मायबाप, बदलून टाकल्या. त्याचा परिणाम असा की या विश्वामधला माणूस, प्रत्येक विश्वामधला माणूस, प्रत्येक जण हा दुःखी आहे. प्रत्येक जण हा दुःखी आहे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, प्रत्येक जण हा दुःखी आहे. पण याच्या पुढे जाऊन मी सांगेल, याच्या पुढे जाऊन मी बोलेल की बाबा हो, खऱ्या अर्थानं त्या परम सुखाची जर प्राप्ती किंवा त्या असणाऱ्या सुखाची जर प्राप्ती खऱ्या अर्थानं तर तुमच्या आणि माझ्या जीवनात व्हावी असं वाटत असेल तर एक करा. काय? वेदांत, त्या वेदाचं देखील सुद्धा हेच म्हणणं आहे. काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती वेदांत हे सांगतो. पण खऱ्या अर्थानं
माणसाच्या जीवनामध्ये, या मनुष्याच्या जीवनामध्ये, या जीवात्म्याच्या जीवनामध्ये सुख खऱ्या अर्थाने कशाने प्राप्त होईल सांगू तुम्हाला. ऐका, संत कबीरदास महाराज बोलताय काय. जो सुख पावे, जो सुख पावे हरि भजन में, ओ सुख नहीं हमी मना लागो याद फकीर, मना लागो याद फकीर. या मनाला या मनाला छंद महाराज त्या गोविंद नामाचा लागला पाहिजे. म्हणून महाराज या ठिकाणी जर सुख तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन नाम तुझे रे